ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। आत्ता आज पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात आता अतिशय मोठी खुशखबर स्वतः राज्य सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली आहे। तुम्हाला माहीत असेल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता गेल्या कित्येक महिन्यापासून रखडला होता। अखेर आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एक मोठी बैठक घेण्यामध्ये आली आणि त्याच बैठकीमध्ये 2 निर्णय आता घेण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता पहिला निर्णय तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल। पहिला निर्णय असा आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला आता शिक्कामोर्तब केला आहे। म्हणजे की राज्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, आता 9व्या हप्त्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तारीख सुद्धा जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर मग दुसरा निर्णय नेमका कोणता आहे ते देखील माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, दुसरा निर्णय सरकारने पीक विम्याच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे। येत्या 3 दिवसानंतर सुद्धा पीक विम्याचं वितरण होणार आहे, परंतु आपण बोलणार आहोत ते फक्त नमो शेतकरी योजनेबाबत। आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तारीख सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली। नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सोडला जाणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। पण शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे, हा नमोचा हप्ता तरी पण सर्व शेतकरी बांधवांना मिळू शकणार नाही। कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, जर तुम्हाला मागच्या वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये रखडलेल्या 9व्या हप्त्याचं वितरण आता करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला भेटला होता का? जर तुम्हाला भेटला असेल तर मग तुम्ही आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी तयार राहायचं आहे। आज स्वतः राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की केंद्र सरकारचे पैसे वेगळे येत असतात आणि राज्य सरकार म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार। आता शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता भेटला नसेल आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता भेटला असेल किंवा कोणताही PM किसान योजनेचा लाभ तुम्हाला सुरू असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 9व्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येणार आहे। आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सुरू आहे। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, हे वितरण बघा सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्यां बांधवांच्या मोबाईलमध्ये आता पैसे जमा झाल्याचे संदेश यायला सुरुवात होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता भेटला आहे त्यांनाच अगदी हा मेसेज लवकरात लवकर प्राप्त होणार आहे। आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, 9वा हप्ता रखडला होता। आता याचं काय कारण होतं ते देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की मागे कर्जमाफीची आंदोलने सुरू होती, त्याच आंदोलनामुळे नमोच्या हप्त्याकडे लक्षच गेलं नाही आणि लक्ष नाही गेल्यामुळे वितरण झालं नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आता चिंता करण्याची गरज नाही, कारण की सरकारच्या लक्षामध्ये आलं आहे की नमोचा 9वा हप्ता रखडला होता
अखेर आता वाटपाला सरकारच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. अगदी एका मिनिटामध्ये आपण संपूर्ण 18 जिल्ह्याची यादी बघून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण होत आहे. तर मग आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डीबीटीच्या माध्यमातून हे वाटप आजच होणार आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनांपेक्षा थोडेसे वेगळे आणि कडक केले आहे. त्यामुळे ज्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहे बघा, अशाच शेतकरी बांधवांना हा लाभ दिला जाणार आहे. जर तुमच्यामध्ये काही अडचण असेल, आता लक्षामध्ये घ्या, तुम्ही डॉक्युमेंट बरोबर भरले नसतील किंवा तुम्ही आधार लिंक केलेलं नसेल, तर बघा मग या ठिकाणी तुमच्या नमो शेतकरी योजनेमध्ये गडबड आहे. ती गडबड तुम्हाला दुरुस्त करावी लागणार आहे. शेतकऱ्याला स्पष्टपणे समजत नाही की चुकी नेमकं कुठं झाली. अगदी एका मिनिटामध्ये आपण तुमच्या चुकासुद्धा सांगणार आहोत. पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच अद्ययावत केली आहे, त्यामुळे आता चुका समोर आल्या आहे. तर मग कोणती चूक नाही करायची ते देखील जाणून घ्या. बघा, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयांचा निधी आज बँकांना अदा केला आहे. ज्या बँकेमध्ये तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला होता त्याच बँक खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. राज्यामधील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यामध्ये आली आहे. राहिलेल्या जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये वाटप होणार असले तरी पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे अडचण नाही. तर मग महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, पैशांच्या वितरणासाठी 6 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यामध्ये आले आहे. पहिला गट सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होता, तर दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत असेल आणि तिसरा गट बघा 6 तर या ठिकाणी रात्रीचे 12 वाजेपर्यंत. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी 6 वाजता एक गट सुरू होणार, 6 ते 7च्या दरम्यान गट सुरू होईल आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता रात्रीपर्यंत नमोच्या हप्त्याचं वाटप होणार आणि आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांचा मोबाईल वाजणार. जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल किंवा तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हा संदेश प्राप्त होणार आहे, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणं आवश्यक आहे. अनेक शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळूनही तो खात्यामध्ये दिसायला उशीर झाला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे बँकेची EKYC पूर्ण नसणे हे होते. सरकारने सूचना दिली आहे, ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही त्यांनी ते त्वरित दुरुस्त करून घ्यावे, जेणेकरून नमोच्या 9वा हप्ता मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे. तुमचा जिल्हा जर या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी बांधव असल्याने तांत्रिक प्रक्रियेला थोडासा वेळसुद्धा लागू शकतो, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेल्या पात्र शेतकरी बांधवांना 9वा हप्ता आता नक्कीच मिळणार आहे. बघा, उत्पन्नाची मर्यादा देखील अतिशय महत्त्वाची आहे. सरकारने सांगितलं आहे, ज्या शेतकरी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये आहे अशाच गरजू शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमचं उत्पन्न 3 लाख, 4 लाख किंवा 10 लाख असेल तर मग तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार नाही, हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, नमोचा 8वा हप्ता ज्यांना मिळाला बघा त्यांनी सर्व अटींची पूर्तता आधीच केलेली आहे, म्हणजे की त्यांना कसल्याही प्रकारे चिंता करायची गरज नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने बँकांची सुद्धा यादी सांगितली आहे. आज जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे
तो सर्वात पहिल्यांदा या बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. मग कोणत्या बँकेमध्ये हप्ता जमा होणार हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यासाठी HDFC बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक आणि येस बँक यांसारख्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यामध्ये येत आहे. या बँकामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे खाते आहे, आता लक्षामध्ये घ्या, अशा शेतकरी बांधवांना आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली. तसेच बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल किंवा इंडियन बँकेमध्ये तुमचं खातं असेल किंवा पंजाब नॅशनल बँकेमध्ये तुमचं खाते असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागणार. कारण की या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वितरण करण्यामध्ये येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस बँक आणि महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये लाखो शेतकरी बांधवांचं खातं आहे. या देखील बँकेचा समावेश सरकारच्या यादीमध्ये आहे. 9वा हप्ता आजच मिळण्याची दाट शक्यता सूत्रांच्या माध्यमातून सुद्धा वर्तवण्यामध्ये आली आहे. या बँकांचे जाळे ग्रामीण भागामध्ये मोठे असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी सरकारनं या बँकांना प्राधान्य दिलं आहे. DBT प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी बँक स्तरावर विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे जिल्ह्यांची यादी. आता बघा, सरकारने जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली आहे आणि DBTच्या माध्यमातून हे वितरण प्रक्रिया होत आहे. आता आपण यादी बघणार आहोत. यादी अतिशय महत्त्वाची आहे. सर्वांनी यादी लक्षपूर्वक बघायची आहे कारण यादीनुसारच वितरण होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ जिल्हा, त्यानंतर वर्धा जिल्हा आणि त्यानंतर बुलढाणा. जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागणार आहे. त्यानंतर आहे अकोला जिल्हा आणि त्यानंतर वाशिम जिल्हा. बघा, त्यानंतर आहे अमरावती. जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल कारण अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वाटप करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की नाशिक, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर सांगली, सोलापूर, हिंगोली, त्यानंतर लातूर, परभणी, धाराशिव, त्यानंतर बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये आलेला नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला पुढील टप्प्यामध्ये बरोबर वितरण होईल आणि तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होईल. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेल्या एकाही शेतकऱ्याला 9व्या हप्त्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. फक्त आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँकेशी लिंक ठेवा जेणेकरून पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे कसल्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. नमो शेतकरी योजना सुरूच आहे. भरपूर दिवसापासून नमोचा हप्ता जमा झाला नव्हता, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलं होतं की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे जोपर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, एक काम तुम्ही केलेलं आहे का, एक काम अतिशय महत्त्वाचं होतं. आता भरपूर शेतकरी बांधवांनी हे काम केलंच नाही, त्यामुळे त्यांचा नमोचा हप्ता पुन्हा एकदा रोखू शकतो. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं होतं. आता ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलं अशांना तर अडचण नाही, परंतु ज्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी क्रमांक मिळवलेला नाही त्यांना मात्र अडचण येणार आणि नमोचा हप्ता पुन्हा रखडू शकतो. आता शेतकरी बांधवांनो, ही तर होती महत्त्वाची अपडेट, परंतु जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल, पहिल्यांदा आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.